गुड मॉर्निंग मंडळी. उठलात सगळे. आम्ही सुद्धा उठलोत आणि आमची जर्नी स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला मी पास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं असेल, जो आम्ही पनवेलला गेलो सामानाचं वगैरे ट्रिपसाठीचा, तर ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की 1 तारखेपासून आमची ट्रिप स्टार्ट होणार आहे. तर आजच 1 तारीख, सकाळच्या वाजल्यात 6. सो 7 दिवसाचा ट्रिप प्लॅन झालेली आज स्टार्ट होत आहे. आज डे 1. सकाळी उठलोत लवकर, 6ला निघायचा प्लॅन होता. ॲप्रॉक्स फक्त 5 मिनटं लेट, 6 वाजून 5 मिनटं झालेले आहेत. तर इथून पुढे ब्लॉगमध्ये काय काय होणार आहेत, कुठं कुठं जाणार आहेत, डेस्टिनेशन काय आहे अँड ऑल बाकी सगळं, हे सगळं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू सांगेलच. तर सध्या 3 गाड्या आहेत आमच्या. आम्ही 14 जण आहोत. हितेश घरत यांची एक गाडी, रोशन घरत आणि कल्पेश घरतची एक गाडी. सो 3 गाड्या आहेत. ओव्हरऑल 2 गाड्यांमध्ये 5-5 जण आणि एका गाडीत 4 जण आहेत. तर आता सगळे निघलेत. मंदिरात गेले, गावातल्या मर्याच्या, आणि आम्ही आलो आमच्या गणपतीच्या मंदिरात. मग आता इथं आलोत, पाया पडून घेतो, नारळ वगैरे फोडून घेतो आणि पुढचं जे काय अपडेट आहे ते तुम्हाला मी गाडीत बसल्यानंतर ऑन द वे रोडमध्ये तुम्हाला सांगतो. सो ब्लॉग 7 दिवसाचे खूप मस्त आणि एकदम भारी ब्लॉग येतील. सो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि या ब्लॉगची आणि येणाऱ्या सगळ्या ब्लॉगची मजा आणि फुल एन्जॉय करा. तर एक एक मेंबर इथं येतं. आता इंट्रोडक्शन पण करून देतो. ह्यो प्रतीश, हे आमचा हितेश घरत, मंथन, सुनील कुटे. जसं असं एक जण येईल तसं तुम्हाला मी इंट्रोड्यूस करून देईल आमच्या गावातलं गणपतीचं मंदिर. आणि आता आम्ही इथं पाया पडून घेतो पहिले आणि मग तुम्हाला भेटतो. आणि आमचा भावेश पाटील. चला तर मग माझ्या तर येणार ब्लॉगमध्ये. ब्लॉग बघा लास्टपर्यंत. अजून काय एन्जॉय करू आम्ही, तुम्हाला पण मनोरंजन भेटेल. चला तर ब्लॉग लास्टपर्यंत बघा. असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मी तुम्हाला भेटतो थोड्याच वेळ. परत एकदा मी तुम्हाला कंटिन्यू करतो ब्लॉगमध्ये. आपण गावाच्या तिथून मंदिरातून पाया वगैरे पडलो, नारळ वगैरे फोडलात आणि मग तिथून येऊन पळसला आम्ही गाड्या फुल केल्या, डिझेल CNG. आणि बोलो ब्लॉगमध्ये म्हणजे लेंदी नव्हता एवढा करायचा, कारण बाकीचे स्पॉट कवर करायचे आहेत. आत्ता तर इथं आहेत, अजून पोचायचं आहे डेस्टिनेशनवर. मग जेवढा सकाळी आम्हाला रस्ता क्लिअर भेटला तेवढा आम्ही रस्ता कापला. ॲप्रॉक्स 100 ते 130च्या मध्ये आम्ही रस्ता कवरअप करून आलोत. तर आता वाजले आहेत 9:45. वेळ झाली आहे नाश्त्याची. मग पैसे तर खूप होतेच, आहेतच, थोडे काढला आहे कॉन्ट्रो. तर बोललो आता नाश्ता थांबूयात, 10 वाजेपर्यंत नाश्ता करू आणि इथून मग डेस्टिनेशनला पोहोचू. तर आमची गाडी पहिली आलेली आहे, म्हणजे आम्ही पुढं होतो सगळ्यांच्या. तर आम्ही इथं पोचलोत नाश्त्याच्या स्पॉटवर. एक हॉटेल बघत होतो चांगलं कुठं भेटते का नाही. मग इथं हॉटेलची रिगनेश करून होता, तो तिथं थांबलो. आता या 2 जणांच्या गाड्या येतील, तेजाची एक गाडी आणि एक कल्पेशची गाडी. मग ती आल्यावर मी त्यांना सगळ्यांना भेटून आम्ही इथं नाश्ता करू आणि मग पुढच्या डेस्टिनेशनला तुम्हाला भेटू. सो ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा, एन्जॉय करा. आत्ता सध्या तरी तुम्हाला इथपर्यंत थोडासा हे वाटेल की काय एक्सायटेड आलं नाही आहे, आणि जो सस्पेन्स मी ठेवला आहे की काय डेस्टिनेशन आहे किंवा काय ते तुम्हाला सांगितलं नाही. तर इथून नाश्ता करताना मी तुम्हाला ते डेस्टिनेशन आणि प्लॅन सगळं सांगेल. सो होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. तर कंटिन्यू असेच ब्लॉगमध्ये राहा आणि आम्हाला सपोर्ट करा आणि या ब्लॉगला एन्जॉय करा. आणि नाश्ता करतोय सकाळी 10:30 वाजले खेडमध्ये. तर आम्ही गोड पोहे, सगळ्यांनी गोड पोहे मागवलेत. काय मागवलेत? गोड पोहे आणि मिसळ खाल्ली नसतील गोड पोहे. तर आता आम्ही इथं नाश्ता करायला आलोत. तर नाश्ता करून घेतो. आणि मध्ये देणं एक ट्विट झालं आम्हाला जायचं होतं गणपतीपुळेला, पण आमच्या गुगल मॅपने टाकला महाबळेश्वर. महाबळेश्वर. नाही
महाडला जायचं होतं. महाडला आलो आम्ही आणि याला काय महाबलेश्वर मध्ये नाही मार्लेश्वरला जायचं होतं पण त्यांनी टाकला मालेश्वर. हा. लग्न झालं आमचा, आम्ही चुकलो होतो, परत आलो. आलो ना तरी आम्ही मागे पुढे नाही. आता इथे नाश्ता करून घेतो आणि मग मी तुम्हाला कंटिन्यू राहतो पुढं. चला तर आमचा आता इथे नाश्ता करून झालेला आहे हॉटेल श्री गणेश. तर इथे जरा फोटोशूट वगैरे करून फोटोशूट चालू आहे. आता फोटोशूट वगैरे करून इथून आम्ही निघू. सांगून टाकतो आम्ही चाललो आहोत मालवण आणि कोकण फिरायला. तर आमचा इथून पहिला डेस्टिनेशन असणार आहे मार्लेश्वर मंदिर आणि तिथून आम्ही आता जाणार आहेत गणपतीपुळ्याला. सो इथून आम्ही आता डायरेक्ट नॉनस्टॉप पोचू मार्लेश्वर मंदिरात आणि तिथून मग निघू आम्ही गणपतीपुळ्यासाठी. बस मिल जे ओ जिला कहनी है जादी उठनी है जद बहनी है तेरे सुपने ही रहने नी अखा खुलियां सुपने लेनी है मैं कहना तेरा दे भेजदा नहीं कोई ले मेरे अल भी ते लेंदे लोही मार जानिए नी ना कहीं तू माड़ी हुई तेरा दे प्यार दी दवा नी प्यार दी दवा कितने दिन हो. तर आम्ही पोचलेलो आहोत मार्लेश्वर मंदिर येथे. हे म्हणतात मार्लेश्वर का महाबळेश्वर. महाबळेश्वर आलो आम्ही मार्लेश्वर मंदिरात. शंकराचं मंदिर आहे एक्सप्लोर करायला. तर खूप जण बोलली होती की जाताना तुम्हाला लागेल तर मार्लेश्वर मंदिर करून मग गणपतीपुळ्याला जा. मग त्यासाठी आम्ही आलोत मार्लेश्वर मंदिरात जातो. अति सुंदर असं मंदिर आम्ही इथे आलेलो आहे. महाबलेश्वर या ठिकाणाचं नाव आहे. मा- मंथनने खोज केलेला ठिकाण आहे. मार्लेश्वरच्या जागी महाबळेश्वर बघा. सर्च केला. असे ते 700 पायऱ्या चढल्यानंतर मार्लेश्वर देवस्थान मारळ. तारे लोक पहिलेच ऑलरेडी येऊन उभे राहिलेले आहेत. आणि हा म्हणजे आतमध्ये काय फोटो एंट्री नाही म्हणून इथूनच तुम्हाला दाखवतो. आताच मंदिराचं दर्शन झालं कारण मोबाईल आहे ना आतमध्ये अलाउड वगैरे नाही आहे. तर दर्शन वगैरे झालं. मी तुम्हाला स्टोरी जाता सांगतो काय आहे. आणि हा बाहेरचा मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आहे पूर्ण डोंगर रंगा. आणि इथून जो दिसतंय ना हा पूर्ण वॉटरफॉल आहे. पावसाळ्यात पाऊस चालू आहे ना का पूर्ण पाणी भरते ना एवढं भारी वाटतं आहे ना. पूर्ण ग्रीनरी वातावरण वगैरे. सध्या उन्हाळ्यामुळं आहे पण पाणी वगैरे आहे ना. पण जेव्हा पाऊस चालू आहे ना तेव्हा जाम भारी वाटतं. आणि मस्त आहे मंदिर परिसर असं. आज मंगळवार मग गर्दी वगैरे नाही आहे पण चांगलं एकदम सुशोभीकरण वगैरे मस्त केलेलं आहे. चांगलं आहे. काय देऊ तुला इंट्रोडक्शन कसं वाटलं पाय पडून. फ्लाय करता होता ड्रोन पण घेऊन आलो आम्ही पण ते बोलतात की ड्रोन फ्लाय अलाउड नाही. म्हणून कॅन्सल केला. आणि मान्यता अशी आहे ना की आतमध्ये आहे ना मंदिराचा गाभारा वगैरे महाराजांची जिथं पिंड आहे ना शंकराची तिथे आहेत ना संपूर्ण नाग वगैरे येऊन तिथं विराजतात. पण आता माणसं पब्लिक वगैरे आली ना पाय पडायला तर त्या आवाजाने ते आतमध्ये कपाऱ्या वगैरे आहेत ना तिथे ते जाऊन बसतात आणि जसे शांतता होईल ना तसे देतात. पण कोणाला हानी वगैरे करत नाही कारण आपण जो दुग्धाभिषेक करतो ना पिंडीवर शंकराच्या तो ते त्याचं सेवन वगैरे करतात आणि ते करतात. झालं दर्शन आणि आता आम्ही घेतो जेवून. काय घेऊन घेतो जेवायचं आहे प्रत्येकाने मस्त झाडाखाली. आणि ते असं ना पॉटलक सॉरी पॉटलक. प्रत्येकाने आपापल्या घरचं जेवण सगळे सोबत मिळून जेवण घेतो. तुम्ही हा फुटेज मी काय बोलत नाही जेवण घेतो. हे बघा 5 प्रकारच्या 5 भाज्या आणि भाकरी.
मार्लेश्वरवरून दर्शन वगैरे घेऊन जेवून खाऊन पिऊन जेवण करून आम्ही आता निघालो श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे. आत्ता आम्ही तुम्हाला भेटू डायरेक्ट गणपतीपुळ्यांना. तोपर्यंत एक दुपारची झोप घेतो आणि गणपतीपुळेला रवाना होतो. चला तर मग भेटू आता गणपतीपुळेला. आता चालतं चालतं थोडंसं थंड प्यायचं बोललो ते हे जागा भेटली नाही का काजू चोराला. बघू इकडे बघू तर कसं आहे. हा तुलाच घे परत घे राम धर. वा काय सुंदर असा स्वाद आहे काजूचा. वा वा वा. अरे ते आता पाणी टाकत काय वाटतं सुने तुला? असं वाटतं स्वर्गातले काजू आहेत. कुठले? स्वर्गातल्या अमृताला सुद्धा पाणी टाकेल ना ते. लय भारी. हा रसाळ. हे बघा काजू चोर. आपल्याकडे एवढे महाग भेटतात आणि इथे झाडं पाडलेले चोरी. मस्त सर बरं काम आहे तुमचा. अमृताला याच्या लायकीची पोरं नाही का विचारत नाही ना काही नाही डायरेक्ट येतं असं नेलं गेलं कुठे ना हे होतं तिथं आमच्या उडव पडलेला वर्ग आहे. का पडलेले वस्तू उचलायचे असतात काही दुसऱ्यांदा काजू खातोय. चला तर आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थान. म्हणते गणपतीपुळेला पोहोचलो होतो आम्ही. गणपतीपुळे. चला तर आता मंदिरात एंट्री मारली. चप्पल स्टँड मध्ये ठेवले रांगेत. आज वार पण मस्त आहे रे. आज कुठला रे? मंगळवार. आणि आज आलोत कुठं? गणपतीपुळे. मस्त गणपतीचा आज वार भेटला आणि दर्शन पण. तर आता आम्ही दर्शन करून घेतो. आम्हाला माहिती पण नव्हतं का आज मंगळवार असेल कारण एकतरी फिक्स केली अशी म्हणजे असं काय हे नव्हता. कोइन्सिडेंटली ते मंगळवार निघला आणि आज गणपतीचा वार आहे आणि ते पण दर्शन कुठं होतं तर गणपतीपुळ्याला. ती एक मोठी गोष्ट आहे. तर आता मंदिरात मला वाटतं इथं पण मोबाईल वगैरे अलाउड नसेल. त्याच्यावर होईल तेवढं मी फुटेज कव्हरअप करीन आणि तुम्हाला दाखवील सगळं काही निसर्गरम्य वातावरण. सो कंटिन्यू राहा. तर आम्ही मंदिरात येऊन मंदिरात दर्शन देखील घेतला. फुटेज काढणं किंवा व्हिडिओ कॅमेरा वगैरे सगळं अवेलेबल नाही आहे मंदिरात. स्ट्रिक्टली बॅन आहे. तरी पण एक थोडीशी छोटीशी व्हिडिओ काढली ती मी मागायची टाकली. ते एवढं काही क्लिअर नाही आलं पण तरी मी ते अपलोड केले म्हणजे ठेवले ब्लॉगमध्ये. मंदिर एवढं भारी आणि मन एवढं प्रसन्न झालं ना दर्शन घेऊन. ते सिरियसली बोलतात ना की महाराष्ट्रातली स्वर्ग तो हे स्वर्ग खरंच आहे खरंच. काय तो मंदिर आहे आणि काय वाटतं ना देवाची मूर्ती शपथ जाम म्हणजे खूप मनाला एवढं ना असं भारी वाटलं ना खूप भारी. तर आता आम्ही थोड्या वेळ थांबू जरासं पीस घेऊ. एक शांती असते ना मंदिराजवळ कुठेतरी आलो चांगली ती घेऊ आणि मग इथून आम्ही निघू तारकर्लीच्या तारकर्लीला आमचा स्टे आहे कारण उद्या तिथला आमचा ॲक्टिव्हिटीजचा प्लॅन आहे. सो आम्ही तिकडे जाणार आहे. तर इथं आता काही क्षण बसू आणि मग इथून मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट पुढे. एवढे कष्ट घेतले काय गेलं आपण जाऊन परमिशन काढली पहिल्या ऑफिसला आणि दुसऱ्या ऑफिसला नंतर तिसऱ्या ऑफिसला रिक्वेस्ट केली त्यांना तेव्हा आम्हाला त्याही शूटसाठी परवानगी दिली. आणि इथं आमचा ड्रोन उडतोय. दाखव ना परमिशन घेतली नाही. ड्रोनचं शूट मी व्हिडिओमध्ये टाकेल. ड्रोन तुम्हाला दिसणार ना आता तिकडे गेला ड्रोन तुम्हाला दिसणार नाही पण त्या ड्रोनचे फुटेज यांना ब्लॉगमध्ये मी टाकलेले आहेत. ते एवढे भारी आलेत ना तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू.
मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वार या नगरीचा तू महाद्वार या नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा. ज्या मुमेंटसाठी आम्ही वाट बघत होतो आणि तो प्रेशियस मुमेंट जो असा डोळ्यांना बघून समजा डोळ्यांचा पारणं फेडणारा क्षण जो असतो ना गणपतीपुळ्यानंतर एक स्पॉट जिथं सगळ्यांना जावं असं वाटतं, जो मेन आरे वारे बीच. कायच आहे, काय म्हणजे जेवढं बोलाल ना तेवढं कमी. कायच असं वाटतं ना सनसेट बघायला खूप, म्हणजे एवढं भारी ना, जाम म्हणजे जाम भारी. बघू शकता ना रोड आणि बाजूला असा समुद्र किनारा, ते आहे ना रील्स आरे वारे. काय आहे हे, आहे आरे वारे हे. मी आता या बीचचं आहे ना पूर्णपणे मन भरून डोळे भरून एवढा आनंद घेतो ना, तुम्ही पण बघा आणि पूर्ण संपूर्ण आनंद आहे. आजच्या संपूर्ण हेक्टिक दिवसानंतर आम्ही फायनली तारकर्लीमध्ये पोहोचलो. सकाळी गावातून निघलो, हार्लेश्वर मंदिर, गणपतीपुळे, आरे वारे बीच आणि नंतर मग तसाच तारकर्लीचा आजचा स्टे. फायनली आम्ही आमच्या रूमवर पोहोचलो, बॅग्स वगैरे घातला, फ्रेश वगैरे झालो, जेवण घेतला थोडासा आणि आता झोपायला मोकळे. सो हा आजचा पूर्ण डे 1चा ब्लॉग तुम्ही संपूर्ण पाहिला असेल. ब्लॉगला असाच सपोर्ट करा. जेवढं माझ्याच्याने कॅप्चर झालं आहे, जेवढं मी कवरअप करू शकतो तेवढं मी सगळ्या ब्लॉगमध्ये कवरअप केलं आहे. आता नेक्स्ट डेचा ब्लॉग हा आणखी इंटरेस्टिंग होईल, कारण तारकर्लीमध्ये आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि एक्सप्लोर करणार काही काही गोष्टी. सो त्या तुम्हाला नेक्स्ट डेमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. सो हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच अँड गुड नाईट. भेटू आपण नेक्स्ट डेच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.